संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी कधी लागतील याकडे ग्रामीण भागातील जनतेचा लक्ष लागलेलं होतं. कारण ही मिनी विधानसभा म्हणून या निवडणुकीकडे बघितला जातो. मागील या न त्या कारणापासून मागील 3 ते 4 वर्षापासून ढकलत चाललेल्या या निवडणुकीची आज दिनांक 13 जानेवारी रोजी मुंबई येथे निवडणूक आयोगाच्या वतीने नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. दरम्यान न्यायालयाच्या निकालानुसार 50% आत आरक्षित असलेल्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणूक तसेच पंचायत समिती या दोन्ही निवडणुकीची घोषणा आज करण्यात आलेली आहे. यामध्ये जर आपण विचार केला तर 2 टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. यामध्ये कोकण विभागामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये, तर या ठिकाणी पुणे विभागामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तर छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी व लातूर अशा या 12 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची तारखेची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील मतदारांना 2 मतदान करावयाचे आहे. त्यामध्ये एक जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती सदस्यासाठी असे 2 मतदान करावयाचे. जर नामनिर्देशन ऑफलाईन व ऑनलाईन देखील भरता येणार आहे. मात्र विशेष करून निवडणूक आयोगाने एक सांगितलेले आहे की ज्याप्रमाणे नगर परिषद महानगरपालिकेमध्ये ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होत होते, त्यामुळे या ठिकाणी ऑफलाईन देखील उमेदवारी अर्ज जिल्हा परिषद पंचायत समितीचे भावी उमेदवार दाखल करू शकतात असे या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ज्या निवडणूक आयोगाने ज्या तारखा दिलेल्या आहे त्याचा विचार जर आपण केला तर 21 जानेवारी या दिवसामध्ये आपण उमेदवारी अर्ज दाखल करू शकता. तर 22 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. तर 27 जानेवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास आपण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख राहणार आहे. तर 28 जानेवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. तर 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या दरम्यान प्रचाराची रणधुमाळी वाजणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या ठिकाणी सर्व प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर महत्त्वाचा बिंदू असतो तो म्हणजे मतदान. मतदानासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर या ठिकाणी 1 दिवसाचा विरंगुळा राहणार आहे आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी 7 फेब्रुवारी या ठिकाणी निवडणुकीचा निकाल येणार असलेल्या 10 जिल्हा परिषदच्या जागा असेल व पंचायत समितीच्या 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करायचं. म्हणजे आता सध्या घडीला ही महानगरपालिकेची निवडणूक होताच या ठिकाणी पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्व नेतेगणांना या ठिकाणी कंबर कसून पुन्हा ग्रामीण भाग मध्ये जाऊन आता प्रचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे की मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्यावेळेस माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत त्यांनी 10 सर्कलपैकी 9 सर्कलमध्ये त्यांनी एकी हाती राष्ट्रवादीची सत्ता आणलेली होती. तर कौसडी सर्कल मध्ये शिवसेनेचे एक प्रभाकर वागीकर यांची एक जागा सोडली तर पूर्ण राष्ट्रवादीने या ठिकाणी काँग्रेसला त्या काळामध्ये क्लीन चिट दिलेली होती. मात्र हेच आहे की भाजप पक्षाच्या नामदार तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जिंतूर नगर परिषद असेल किंवा मग सेलू नगर परिषदेवर या ठिकाणी भाजपचा झेंडा रावला. त्यांचे नगराध्यक्ष व नगरसेवक देखील बहुसंख्य निवडून आले. त्यामुळे या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली आता भाजप लढणार आहे आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी माजी आमदार विजय माणिकराव भांबळे यांचे राष्ट्रवादी अजित पवार गट, तर या ठिकाणी बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी पक्ष या सर्व पक्षांची मिळून या ठिकाणी आता या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये कंबर त्यांना प्रचार करावा लागणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये 20 ते 21 गावांची संख्या असून तब्बल 20 ते 25 हजाराच्या जवळपास मतदार संख्या असेल. एवढ्या लोकांपर्यंत जायचं आता हे मोठे आव्हान येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांसमोर राहणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सांगवी म्हाळसा या ठिकाणी SC साठी जिल्हा परिषदची सीट सुटलेली आहे आणि जिंतूर मधूनच आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षाची जास्त करून लागलेली आहे. आणि त्यातच सांगवी म्हाळसामध्ये जर जिल्हा परिषदच्या उमेदवार जर निवडून आला तो निश्चितच या ठिकाणी अध्यक्षाकडे वळू शकतो. त्यामुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यातील जिंतूरकडे जास्त लक्ष आहे. त्यातच सांगवी म्हाळसा या जिल्हा परिषदच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले दिसून येत आहे. जिंतूर सेलू विधानसभेच्या या क्षेत्रामध्ये कोणत्या पक्षाची मुसंडी मारते याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट देऊन निश्चित कळवा. आणि स्टार न्यूजच्या माध्यमातून येणाऱ्या काळात देखील आपल्याला भरपूर प्रमाणात निवडणुकीच्या बातम्या आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे स्टार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा. जिंतूर 6 न्यूज चॅनलसाठी पत्रकार मित्र रत्नदीप शेजावळेसह मी शेख अलीम, जिंतूर.